नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पाहू शकतो बघा, 25 नोव्हेंबरची ही दमदार अपडेट असणार आहे। या तारखेपासून 2100 रुपये जे ते तुम्हाला वाटप केले जाणार आहेत, बहिणींना वाटप केले जाणार आहेत, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कोणती तारीख आहे, कोणत्या तारखेपासून तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते आता या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे, त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी सर्व महिलांनी, माता भगिनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजून जाणार आहे। त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्या अगोदर सर्वांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे। तर बघा, ह्या ठिकाणी आता लाडकी बहीण योजना जी ती पुन्हा एकदा सुरू होणार आहे। यामध्ये तुम्हाला जे काही पैसे ते 2100 रुपये आता ह्या ठिकाणी वाटप होणार आहे। त्या संदर्भाची स्वतः माहिती माननीय मुख्यमंत्री म्हणजेच जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेली आहे। कारण नव्याने जे काही मुख्यमंत्री ते अजून त्या ठिकाणी आलेले नाहीत, नव्याने कोणते मुख्यमंत्री झाले पाहिजे, तुम्हाला काय वाटते? तीनही लाडक्या भावांपैकी कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे? तुम्हाला जर वाटत असेल एकनाथजी शिंदे साहेब झाले पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये एकनाथजी शिंदे साहेब लिहून पाठवा। जर तुम्हाला वाटत असेल देवेंद्रजी फडणवीस झाले पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये देवेंद्रजी फडणवीस लिहून पाठवा। आणि जर तुम्हाला वाटत असेल अजितदादा झाले पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये अजितदादा पवार लिहून पाठवायचे। सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे कोणते त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले पाहिजे। ठीक आहे, एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितदादा पवार, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे। आतापर्यंत तुम्हाला काय होत होतं? 1500 रुपये वाटप होत होते, 1500 रुपये। ठीक आहे, सर्वांना 1500 रुपये आतापर्यंत येत होते। 5 हप्त्यांचे पैसे असे 7500 रुपये तुम्हाला आलेले होते। ते पैसे तुमचे खर्च पण झाले असतील, सर्वांचे पैसे खर्च झाले असतील। आता तुम्हाला पुढचा हप्ता आहे 2100 रुपयांचा असणार आहे। त्या संदर्भाची स्वतः माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेली आहे। तर त्याविषयीची संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल। बघा, तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो। तर बघा, पुरावा देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। पाहू शकता, पुराव्याच्या सहितच माहिती आहे। लाडकी बहीण योजना पाहू शकता बघा, आनंदाची बातमी, या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये। मोठी अपडेट समोर आले बघा, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आले 2100 रुपयांच्या संदर्भात। आता ज्या ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आणि पटापट व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचे। त्यासोबतच सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पुढच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला पाहिजेत ना, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 2100 रुपये। ज्यांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत म्हणून लिहून पाठवायचे। तर बघा, अपडेट काय आता ह्या ठिकाणी? तर माहिती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। 3 महिन्यातच सोलापूर जिल्ह्यातील 11 लाख महिलांसह राज्यातील 2.5 कोटी महिलांना योजनेसाठी अर्ज केले। बघा, आतापर्यंत जवळपास 2.5 कोटी महिलांनी अर्ज केलेले आहेत। अजूनही भरपूर महिला आहेत। आता बघा, भरपूर महिला आहेत लाडक्या बहिणीत, त्यांना नव्याने अर्ज करायचे। तुम्हाला देखील अर्ज करायचे असतील असं त्या ठिकाणी मी गृहीत धरतो, कारण बहुतेक महिला आहेत ज्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितलेले की आम्हाला अर्ज करायचा आहे, नव्याने अर्ज केव्हा सुरू होतील? तर बघा, लाडकी बहीण योजनेचे जे काही अर्ज आहेत ते लवकरच सुरू होतील। ते अर्ज सुरू झाले की तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। चॅनलला सबस्क्राइब करणं विनामूल्य आहे, फ्री आहे। ठीक आहे, तर आतापर्यंत 2.5 कोटी महिलांनी अर्ज केलेले आहेत। त्यापैकी 2,30,00,000 महिलांना पैसे वाटप झालेत। राहिलेले 20 लाख महिलांना देखील लवकरच पैसे त्या ठिकाणी वाटप होणार आहेत। आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबर अखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वीच दिलेला आहे। म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंतचे जे काही पैसे आहेत, नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला आतापर्यंत ह्या ठिकाणी वाटप झालेले आहेत 1500 रुपयांच्या प्रमाणे। आता पुढचे जे काही पैसे तुमचा डिसेंबरचा हप्ता, आता हा तुम्हाला केव्हा वाटप होणार आहे त्या संदर्भाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, तर बघा, निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली। याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला। याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर 21 एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे। पाहू शकतो बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर 2100 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की सध्या जो आहे तो मिळणार नाही आहे। त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे बघा, तर हा जो काही हप्ता आहे तुम्हाला काय पाहायला मिळते, तर याची जी काही अंमलबजावणी आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावरच 21 एप्रिलपासून होण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। आता बघा, पुढे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना 3000 रुपये देण्याचा शब्द दिला होता। बघा, जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर त्यांनी देखील 3000 रुपये देण्याचं या ठिकाणी सांगितलेलं होतं, जाहीरनाम्यामध्ये तसं प्रसिद्ध केलेलं होतं। त्यामध्ये महालक्ष्मी योजना राबवली जाणार होती, महालक्ष्मी योजना म्हणून
आणि त्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं। त्यासोबतच महिलांना विनामूल्य म्हणजेच फ्रीमध्ये बसचा जो काही प्रवास असेल तो देखील देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं। त्याच पद्धतीने महायुतीने देखील जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपये देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं। त्यानुसार आता 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, कारण महायुतीचं जे काही सरकार आहे ते आपल्याला येताना पाहायला मिळत आहे। त्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोलाचा वाटा आहे। तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे जे काही पैसे आता दिले जातील। मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये दिले, त्या सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवला। बघा, पाहू शकता बघा, ज्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी विश्वास दाखवला। त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे वचन दिलेले। बघा, दर महिन्याला तुम्हाला 2100 रुपये देण्याचं या ठिकाणी वचन दिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरच 2100 रुपयांचा जो काय हप्ता आहे तो वाटप होणार आहे। त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचं निकालावरून स्पष्ट झालं। बघा, निकालावरून तरी आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते की महायुतीचं सरकार आता येणार आहे आणि हे आपल्याला स्पष्ट झालंय की लाडक्या बहिणींनी देखील 2100 रुपये म्हणजेच महायुती सरकारला त्या ठिकाणी साथ दिलेली आहे। राज्यातील 288 आमदारांमध्ये तब्बल 187 आमदारांना 1 लाखांहून अधिक मते मिळाली। पाहू शकता बघा, जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये 288 आमदारांमध्ये तब्बल 187 आमदारांना 1 लाखांहून अधिक मते त्या ठिकाणी मिळालेली आहेत। आता पुढे जर आपण गेलो तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल। बघा, विधानसभेची जी काही निवडणुकीची आचारसंहिता आहे ती आज त्या ठिकाणी संपू शकते। जशीच ती आचारसंहिता संपेल तशीच तुम्हाला अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर आज 25 नोव्हेंबर आहे, आज आचारसंहिता संपण्याची शक्यता आहे। आचारसंहिता संपल्यानंतरचा जो काही लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे म्हणजेच हप्ता आहे तर तो तुम्हाला वाटप केला जाणार आहे। आता दरमहा 1,500 रुपये की 2100 रुपये द्यायचे याचा निर्णय आगामी काही दिवसात होईल। बघा, जसंच नवीन सरकार त्या ठिकाणी स्थापन होईल त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री कोण झाले पाहिजे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। जर तुम्हाला वाटतंय एकनाथजी शिंदे साहेब झाले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये एकनाथजी शिंदे साहेब लिहून पाठवा। जर तुम्हाला वाटतंय देवेंद्रजी फडणवीस झाले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये देवेंद्रजी फडणवीस लिहून पाठवा। आणि तुम्हाला जर वाटतंय की अजितदादा पवार झाले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये अजितदादा पवार लिहून पाठवायचे। तीनही व्यक्तींपैकी तीनही लाडक्या भाऊंपैकी कोणीतरी एक त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणारच आहे। आणि त्यानंतर हे सरकार स्थापन झालं की मग हा जो काही निर्णय तो त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे। ठीक आहे, तर बघा यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी काही संपूर्ण माहिती आहे ती प्रसाद मिरकले महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिलेली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार आहे। आता दरमहा 1,500 रुपये की 2100 रुपये द्यायचे याचा निर्णय आगामी काही दिवसात होईल असं स्वतः प्रसाद मिरकले महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सांगितले। म्हणजे संपूर्ण माहिती आपण ऑफिशियली पाहत असतो। ऑफिशियल माहिती कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपण पाहत नाही। ऑफिशियल माहिती मी तुम्हाला सांगत असतो। स्वतः महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आहेत जिल्हा परिषद सोलापूरचे प्रसाद मिरकले साहेब यांनी स्वतः माहिती दिली की आगामी म्हणजेच येणाऱ्या काही दिवसात 1500 रुपये द्यायचे किंवा 2100 रुपये द्यायचा याचा निर्णय होणारच आहे। परंतु जाहीरनाम्यामध्ये तर 2100 रुपये जाहीर केलेलं होतं। आता हा 2100 रुपये दिले जातील या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जाहीर केलेलं आहेच। तर येणाऱ्या काही दिवसात तो निर्णय होईल आणि पुढचा हप्ता तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी 2100 रुपयांचा जो आहे तो वाटप होणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली दमदार अपडेट होती। सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे। तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।